सांगा मुकुंद कुणिहा वाजला 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 राजगडा करता मनमाडी हो राजगडा करिता मनमाडी हो सखे होतो आम्ही विषय विचार सखे होतो आम्ही विषय विचार टाकून गेला तो गिरधारे टाकून गेला तो गिरधारे उठे गुंतून बाई हा राजला सांगा मुकुंद कुणिहा वाजला सांगा मुकुंद कुणिहा वाजला सांगा मुकुंद कुणिहा वाजला सांगा मुकुंद कुणिहा वाजला हा फारच मग नेहमीप्रमाणेच मस्त. दुसरं काय बोलणार तुझ्या परफॉर्मन्सला? जबरदस्त. सोनाली. स्नेहा, फारच सुंदर सादरीकरण. एकतर ते सगळं दिसतंय खूप छान. तुम्ही इतकं मस्त सेटअप केलेलं आहे. त्यात मुलांनी जी काय बहार आणली आज तुझ्याबरोबर ती क्या बात आहे बॉईज. आणि तुमची केमिस्ट्री खूप छान होती तुझी आणि मुलांची. त्यांची बिगिनिंगच मला ते खूप आवडली. आणि शेवटची जी उडी होती ती इतकी सिंक्रोनाइज्ड होती की मला ॲक्च्युली मिरर इमेजेस वाटले. इतका क्लीन परफॉर्मन्स होता. आणि अगेन स्नेहा, दॅट इज युअर फोर्टे. तू जे काही करतेस ते खूप क्लीन करतेस. खूप सुरेख होता परफॉर्मन्स. नेहमीप्रमाणेच दृष्ट लागू नये इतका छान सुंदर परफॉर्मन्स होता. थँक्यू. मलिष्का. या मंचावर खूप गोष्टी घडतात स्नेहा, पण तू या मंचावर गोष्टी घडवतेस. मला तुला बघण्यात खूप आनंद मिळतो. आणि ओमकार, मला तुला बोलायचं आहे, हा गाण्याचं सादरीकरण वेगवेगळ्या रूपात झालंय, पण आय थिंक या फॉर्ममध्ये तू म्हणजे पहिल्यांदा कोणी बघितलंय, तर तुझ्यासाठी आणि तुझ्या टीमसाठी हॅट्स ऑफ. थँक्यू सो मच. दिवाळीला एक मुहूर्तीवर आपण ते 10,000ची लढी लावतात आणि मग ते लढी फटाफट करून वाजते. मग ते बघण्यासाठी लोक गर्दी करतात. मला असं वाटतं की तू आज 10,000ची लढी आहेस. हॅपी दिवाळी. कोण आलाय? आई बाबा आलेत. ओके, आई बाबा कुठे आहेत? नमस्कार करते. हॅपी दिवाळी तुम्हाला. कसं वाटतं तुम्हाला? ती तर स्टार आहेच, पण आई किती खुश दिसते. आई सांगा तरी. गेले 30 वर्ष मी भरतनाट्यमचे क्लास घेते. त्याच्यामुळे अगदी लहान असल्यापासून ती शिकते. खूप लहान होती तेव्हा तिला जेव्हा बक्षिसं मिळायची तेव्हा असं तिला ऐकायला यायचं की आईच शिकवते, आईच मॅडम आहे, मॅडमची मुलगी म्हणून मला बक्षिसं मिळतात तिला. तर ते तिला कुठेतरी खटकायचं. पण जेव्हा एकदा बाहेर गावून जज आले, त्यांना मी माहिती नव्हतं, ती माझी मुलगी माहिती नव्हतं किंवा काहीच हे नव्हतं, तेव्हा तिला जेव्हा पहिलं बक्षीस मिळालं तेव्हा तिला खूप आनंद झाला. आणि तेव्हा तिला कळलं की नाही, मी काहीतरी करू शकते. आणि आज तर तिला म्हणजे तुमच्याकडनं किंवा यांच्याकडनं ज्या कॉमेंट्स पहिल्यापासून मिळत आहेत त्याच्यामुळे तिला आणि मलाही एक गुरु म्हणून खूप आनंद होतोय. वा. आणि मला असं वाटतं नगरमधला पहिला भरतनाट्यमचा क्लास तुम्ही सुरू केलात. पण अशी कधी वेळ आली का की
तुम्ही आणि स्नेहा दोघींनी एकत्र भरतनाट्यम परफॉर्म नाही, केलंय किंवा तशी वेळ आली नाही कारण गुरु म्हणून करून घेणं आणि हे मग करणं. तुम्हाला आता आम्ही- स्नेहा बरोबर परफॉर्म करायला आवडेल का एकत्र? आम्हाला बघायला खूप आवडेल तुम्हाला दोघींना एकत्र भरतनाट्यम. खूप दिवसात मी केलेलं नाहीये. काही हरकत नाही, आम्ही चालेल समजून नाही. घेऊ तेवढं. चला तर बघूया स्नेहा आणि तिच्या आईचा पहिला एकत्र भरतनाट्यम परफॉर्मन्स अपलम चपलम या गाण्यावर. चपलाई रे दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे अपलम चपलम चपलाई रे दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई रे वो दुनिया को छोड़ तेरी गली आई रे आई रे आई मला नाही वाटत तुमच्याकडे बघून कोणी म्हणेल की तुम्ही अनेक वर्षात परफॉर्मन्स केलेला नाहीये, असं अजिबात वाटलं नाही एकूण बघताना. आणि म्हणजे हा योगायोग तर आता जुळून आलाच आहे, तुम्हाला एकत्र परफॉर्म करता आलं. आणि मला अजून एक सांगायला आवडेल की तिने ज्या गाण्यावर परफॉर्म केलं आता, सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, तो मुकुंद म्हणजे तिचे वडील समोर बसलेले आहेत खरं तर. हो बाबा. मला असं वाटलं पहिल्यांदा काहीतरी ठरवलेलं आहे. मुद्दाम. जस्ट कोइन्सिडन्स याच गाण्यावरनं माझ्या वडिलांनी माझं नाव मुकुंद ठेवलं. अरे वा 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 वा. कोइन्सिडन्स. मग हा जो मुकुंद आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला स्टेजवरून बघायला मिळू दे. मी तुम्हाला स्टेजवर येण्याची विनंती करतो. जे काही घडलं माझा जो काही डाऊनफॉल चालू होता तेव्हा त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. म्हणजे लोक असं म्हणतील की आई वडीलच आहेत, त्यांचं कर्तव्य आहे, पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी खूप पेशन्स ठेवला, खूप जास्त सपोर्ट केलं, त्यांचा विश्वास होता माझ्यावर. त्यासाठी मी नीट कधी थँक्यू म्हणले नाही आहे त्यांना. सो थँक्यू सो मच मला सपोर्ट केल्यासाठी. आणि दॅट्स इट. हे असं कधी बोललं जात नाही घरात किंवा फोनवर. आज फोनवर म्हणलेलं जास्त सोयीस्कर हे पहिल्यापासून बाहेर राहिली, सगळं तिच्या मनाप्रमाणे तिला करू दिलं आम्ही आणि करत होती ती. आणि तसं काही तिला असं वाटतं डाऊनफॉल वगैरे आम्हाला नाही वाटलं कधी. झी मराठीचे मी आभारी आहे की हा कार्यक्रम त्यांनी केला आणि या मुलींचा आत्मविश्वास त्यांनीच वाढला म्हणून. नक्कीच. आणि हा आत्मविश्वास असाच राहू दे परफॉर्म करताना सुद्धा आणि अदरवाईज सुद्धा. आणि त्यासाठी मला एक गोष्ट करावीशी वाटते. मला असं वाटतं की तूच आज स्वतःला एक ब्लास्ट दे. हो. आणि हा जो आत्मविश्वास असेल तो कायम ठेव. कमॉन. हा. ये ग बाई. हा ब्लास्ट माझ्यापेक्षा जास्त आईबाबांसाठी आहे, फॉर सपोर्टिंग मी ऑलवेज. थँक्यू सो मच आई बाबा, तुम्ही दोघंही आज आलात. स्नेहाला एवढा तिचा आत्मविश्वास अजून वाढवलात. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि तिचं कौतुक केलं. थँक्यू.